परीक्षा सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू। 2024 मध्ये विधेयक आणूनही 2026 मध्ये पेपर का फुटले? विरोधकांचा सवाल। तर पेपर फुटी पंजाब आणि कर्नाटकातही झाल्याचा जितेंद्र सिंग यांचा निर्वाळा। विद्यार्थी आंदोलकांना अटक करू नका, सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश। मात्र गुन्हेगारांनाही सोडू नका, कोर्टाच्या सूचना। पोलीस अत्याचाराच्या स्वतंत्र चौकशीची गरजही कोर्टाकडून व्यक्त। महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश। बिहार आणि आसाम नंतर महाराष्ट्राचाही निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह विभागाला आदेश। कर्जमाफीच्या आधीत गोंधळ असल्याचा धाराशिवमधील शेतकऱ्यांचा आरोप। 1.5 लाख कर्ज असलेल्या शेतकऱ्याला फक्त 94,000 कर्जमाफी। तर याद्या अजूनही प्रकाशित होत असल्याची कृषी मंत्र्यांची माहिती। लवकरच शेतकऱ्यांना कर्जमुक्त झाल्याचा सर्टिफिकेट मिळणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय। आमदार खासदार मंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सर्टिफिकेट दिलं जाणार। 2 ऑक्टोबरला बारामती भेटीचं पवारांकडून पंतप्रधानांना आमंत्रण। गौतम बुद्धांच्या पुतळ्याचं अनावरण मोदींच्या हस्ते। पीएमओच्या निर्णयाची प्रतीक्षा। आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा चौकशी अहवाल अद्याप समोर न आल्यानं योगेंद्र पवारांची नाराजी। तपास यंत्रणांवरही गंभीर सवाल। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीही संबंध नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवारांचं पुन्हा स्पष्टीकरण। कर्जमाफीच्या यादीबाबत अजून 15 दिवस वाट पाहू, पवारांची प्रतिक्रिया। नागपुरात मुसळधार पाऊस। खामला भागात शाळेत 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। मानवी साखळी करून मुलांना बाहेर काढलं।